नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, इथून पुढे जर आपल्याला दुग्ध व्यवसाय करायचं म्हटलं तर गोठ्यावरती काही बदल करणं गरजेचं आहे। कारण आपण बघू शकतो की दुधाचे पडणारे रेट आणि पशुखाद्याची होणारी वाढ यामुळे होतं काय की जे आपण जनावरांना पशुखाद्य देतोय किंवा चारा देतोय याच्यामुळे कुठेतरी आपल्याला दुग्ध व्यवसाय परवडत नाहीये। कारण आपण बघू शकतो की दुधाचे रेट, गाईचे रेट आपण बघू शकतो की 30 रुपयांच्या खाली आता मराठवाड्यामध्ये आलेले आहेत आणि म्हशीबद्दल विचार केला तर 50 रुपयांच्या मध्ये। आणि जर आपण पशुखाद्याचा विचार केला तर रेट आपण बघू शकतो की किती वर गेलेले आहेत। त्यामुळं दुग्ध व्यवसाय करत असताना खूप अडचणींचा सामना करावा लागतोय। कारण एवढं महाग झालेलं पशुखाद्य, वैरणीचे वाढलेले दर आणि दुधाचे कमी झालेले रेट याच्यापासून जर आपल्याला आपला गोठा टिकून ठेवायचा असेल किंवा आपल्याला नवीन गोठा सुरुवात करायचा असेल तर इथून पुढे योग्य मॅनेजमेंट असेल त्याचाच गोठा टिकून राहणार आहे। कारण योग्य मॅनेजमेंट नेमकं करायचं कसं हेच आपल्याला समजलं पाहिजे। होईल तेवढं गोठ्यावरती स्वतःच्या शेतामध्ये आपण वैरणी केल्या पाहिजे आणि वैरणी करत असताना एकदम कमी दरामध्ये गोठ्यावरती उपलब्ध होतील अशा प्रकारच्या वैरणी गोठ्यावरती केल्या पाहिजे। आता तुम्ही बघू शकता की माझ्या गोठ्यावरती मी फक्त 50 रुपये किलो दराने असणाऱ्या बियाणांची आपल्या शेतामध्ये लागण करत असतो आणि त्याची वाढ आपण बघू शकतो की जवळपास 13 ते 14 फुटापर्यंत त्याची वाढ योग्यरित्या झालेली आपल्याला बघायला भेटून येऊ शकते। आणि याच्यामध्ये दुधाचं पण प्रमाण आपल्याला वाढलेलं बघायला भेटून येऊ शकतं। आणि या चाऱ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही फवारणीची गरज नाही किंवा आपल्या रासायनिक खताची गरज नाही आहे। जेवढं आपण आपल्या गोठ्यातील शेणखत असेल ते आपल्या जर जमिनीला दिलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत टाकायची गरज नाही किंवा त्याच्यावरती फवारणी करायची गरज नाही आहे। कारण आपण जे आपल्या शेताला शेणखत देतो याच्यापासूनच आपल्या शेताची म्हणजे जी पोषक क्षमता आहे ती वाढलेली आपल्याला बघायला भेटून येऊ शकते। याच्यामुळं काय होतं की वैरणची वाढ झटपट होते, म्हणजे 55 ते 60 दिवसामध्ये खायला येणारी ही वैरण आहे। आणि गोठ्यावरती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण बघू शकतो की ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे, तरी या ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची म्हणजे की वाळल्या वैरणीवरती काम करायला सुरुवात केली पाहिजे। कारण वाळली वैरण खूप कमी दरामध्ये मराठवाड्यामध्ये उपलब्ध होते, जेणेकरून या सुक्या वैरणीमुळे होतं काय की गोठ्यावरती दुधाचं उत्पादन आपल्याला वाढलेलं बघायला भेटून येऊ शकतं। कारण जनावर जे पावसाळ्यामध्ये कमी पाणी पित होते ते या सुक्या चाऱ्यामुळं काय होतं काय की सुकी वैरण खाल्यामुळं त्यांना काय होतं की पचनक्रिया त्यांची योग्यरित्या चालू होते आणि त्यांना पाण्याची जास्त क्षमता लागते, पाणी जास्त पितात। पाणी जास्त पिलं म्हणजे काय होतं की दुधाचं उत्पादन आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला वाढलेलं बघायला भेटून येऊ शकतं। आणि जे आपल्या जनावरांच्या तब्येती आहेत हे पण आपल्याला चांगल्या झालेल्या बघायला भेटून येऊ शकतात। कारण वाळल्या चाऱ्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं, फायबरचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं, बायोटीनचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं। त्यामुळं होतं काय की आपल्या जनावरांची योग्यरित्या तब्येत चांगली होते, दुधाचं प्रमाण वाढतं, फॅटचं प्रमाण वाढतं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुकी वैरण गोठ्यावरती कमी दरामध्ये उपलब्ध होते। आता आपण बघतो की सोयाबीनचं सीझन चालू झालेलं आहे, आता गोठ्यावरती सोयाबीनचं स्टॉक करण्यास सुरुवात झालेली आहे, तरी अत्यंत कमी दरामध्ये आपल्याकडं सोयाबीनचं कार्ड उपलब्ध होत असतं। तर कमी दरामध्ये हे गोठ्यावरती उपलब्ध जेवढं होईल तेवढं आपण जे उपलब्ध करून ठेवलं तर याचा गोठ्याला मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला बघायला भेटून येऊ शकतो। कारण हिरव्या वैरणीवरती होणारा खर्च किंवा मुरघासावरती होणारा खर्च हे कुठेतरी शेतकऱ्याला परवडणारा नाही आहे। त्यासाठी आपल्याला कमी दरामध्ये गोठ्यावरती दुधाचं उत्पादन घ्यायचं असेल तर वाळल्या वैरणीवरती काम करायला पाहिजे। होईल तेवढं सुक्या वैरणीच्या गोठ्यावरती स्टॉक करून ठेवणं गरजेचं आहे। कारण या जे सुकी वैरण आपण स्टॉक करून ठेवतो हिचं खूप महत्त्वाचं काम आपल्याला पुढे बघायला भेटून येऊ शकते की सुक्या चाऱ्यामुळं आपल्या फॅटचं योग्यरित्या व्यवस्थापन करायला आपल्याला चान्स भेटतो। कारण वाढलेले पशुखाद्याचे रेट आणि चाऱ्याचे जे रेट आहेत याचं कुठंतरी आपल्याला बॅलन्स ठेवायचं असेल तर आपल्याला सुक्या वैरणीवरती काम करायला महत्त्वाचं कारण ठरू शकते। यासाठी आपल्याला सुक्या वैरणीवरती काम करायला पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।